नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रुंदा ही सर्वांसमोर शलाकाला बोलते की ती बॅग उचल आणि घरामध्ये निघून जा. पुन्हा जर अशी वागली तर मग माझ्या इतकं कुणी बरं वाईट नाही असे ही रुंदा या शलाकाला धमकावते. तर आता शलाका आपली बॅग घेऊन रूममध्ये निघून जाते. सर्वजण समोरच असतात. तिकडे असं बघायला मिळतं की मालती व लीना किचनमध्ये असतात. तेव्हा मालती ही स्वयंपाक बनवत असते. तर मालती ही लीनाला विचारते की लीना, तुम्ही राजस्थानला नक्की जाणार का? तर लीना बोलते की हो आई. त्यानंतर मालती बोलते की अगं, आनंदी पण तिच्या घरी आहे आणि आम्हाला सानूची सुद्धा खूप सवय झाली होती. तुम्ही गेल्यानंतर आम्ही नाशिकमध्ये एकटेच राहणार असे पण ही मालती या लीनाला सांगते. त्यानंतर लीना ही मालतीला बोलते की आई, तुम्ही कसलेही टेन्शन घेऊ नका. हे जरी तुम्हाला रागामध्ये बोलले ना तरी त्यांना तुमची खूप काळजी आहे असे पण लीना ही या मालतीला सांगते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आदर्श आणि हा सार्थक दोघे रूममध्ये बसलेले असतात. आदर्श हा सार्थकला बोलतो की खरोखर तुझी लव्ह स्टोरी खूप फटकेबाज आहे. त्यानंतर सार्थक बोलतो की हो भाई, जीवनाचा प्रवास कधी कधी असाच करावा लागतो रे असे पण सार्थक या आदर्शाला सांगतो. त्यानंतर हा आदर्श बोलतो की सार्थक, एक काम कर, तू बाईकवर वन डे ट्रिप करून मागं ये पुन्हा. तुम्ही दोघे पण जा, आनंदी पण तू पण. कसारा घाट वगैरे असं जवळपास दोघेही बाईकवर जा असे पण हा आदर्श या सार्थकला सांगतो. तेवढ्यामध्ये हा सार्थक बोलतो की ठीक आहे भाई, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करतो असे म्हणत सार्थक लगेच या लीनाला कॉल करतो. लीना बोलते की ओ सार्थक सर, बोला ना. तर आता सार्थक हा बोलतो की लीना वहिनी, मला तुमची मदत हवी आहे. तर लीना बोलते की कसली मदत हो? मी आनंदीला घेऊन थोडंसं रूटला जायचा विचार करतो, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे असे पण हा सार्थक या लीनाला बोलतो. त्यावर लीना बोलते की सार्थक सर, तुम्ही काय बोलता? त्यानंतर इकडे ही लीना बोलते की सार्थक सर, माझं सुद्धा तुमच्याकडे एक काम आहे. तर सार्थक बोलतो की बोला ना वहिनी, काय काम आहे तुमचं? तर सार्थक बोलतो की यांच्या ऑफिसमध्ये तुमची ओळख आहे ना. ॲक्च्युली यांना प्रमोशन मिळणार आहे आणि प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांना राजस्थानला पाठवावे लागणार आहे असे पण ही लीना या सार्थकला बोलते. कसं आहे सार्थक सर, माहीत आहे का, आई व अण्णांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मग यांचं प्रमोशन मिळाल्यानंतर इथेच नाशिकमध्ये जर काही राहायला प्रॉब्लेम नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीच ना असे पण ही लीना सार्थकला सांगते. त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की ठीक आहे वहिनी, मी करतो काहीतरी. तर आता दुसरीकडे सार्थक हा फोन ठेवतो. इकडे आदर्श लगेच या सार्थकला विचारतो की झालं का सर्व काही मॅनेज? त्यानंतर आता सार्थक बोलतो की गाडीचं मॅनेज झालंय, परंतु आता गाडीवर जी पाठीमागे बसून न्यायची आहे ना, तिला मॅनेज करावं लागेल, पटवावं लागेल असे सार्थक या आदर्शाला बोलतो. त्यावर आदर्श बोलतो की ठीक आहे. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तर समोर अरविंद आणि सुधा बसलेले असतात. सार्थक सुद्धा तिथे येऊन बसतो. सार्थक बोलतो की काय मेनू आहे आज मग? तर ही सुद्धा बोलते की अरे, आज आलू बटाटा आहे. तर आता सार्थक बोलतो की आई, मला तर बटाटा खूप आवडतो. तेव्हा अरविंद आणि ही सुद्धा या सार्थकडे बघते. त्यानंतर आता हा सार्थक त्या बटाट्याच्या भाजीवर खूप काही चर्चा करत असतो. सुद्धा बोलते की काय चाललंय, तू बटाटा ह्या विषयावर खूपच चर्चा करतोय. त्यानंतर सार्थक बोलतो की हो आई, अगं ते उपवासाला काय ग असतं ते बटाट्याचा? तर आता ही सुद्धा बोलते की अरे किस. तर आनंदी जवळच उभी असते. आनंदी लगेच हे बोलणे ऐकते. आनंदी लगेच सार्थकडे बघते. तेव्हा सार्थक बोलतो की मला तर बटाट्याचा किस खूप आवडतो. तर सार्थक आनंदीकडे बघतो. त्यानंतर ही सार्थकला सुद्धा बोलते की तुला खायचा का बटाट्याचा किस? तर हा सार्थक बोलतो की हो आई. त्यानंतर आता ही सुद्धा आनंदीला आवाज देते आणि बोलते की याला बटाट्याचा किस बनवून दे. तर सुद्धा ही या आनंदीकडे बघते आणि बोलते की ठीक आहे आई. तर आता आनंदी लगेच या सार्थकडे बघते आणि बोलते की ठीक आहे, करून देते. तर सार्थक सुद्धा आनंदीकडे बघत राहतो. तर समोर जे टेबलवर वाटाणे असतात त्यातील एक वाटाणा सार्थक घेतो आणि आनंदीला फेकून मारतो. तेव्हा आनंदी सार्थकडे बघते आणि हसू लागते. त्यानंतर सार्थक आता दुसरा एक वाटाणा घेतो आणि ते आनंदीला पुन्हा फेकून मारतो. तर ही सुद्धा बोलते की अगं आनंदी, तुझा नवरा तुला किती वेळचा काहीतरी मागतोय, बघ बरं त्याला काय लागतं ते. तर आनंदी ठीक आहे असे बोलते. तेव्हा सार्थक ही आपल्या आईकडे बघतो. इकडे ही आनंदी रूममध्ये निघून येते. तर सार्थक सुद्धा आनंदीच्या पाठीमागे येतो. सार्थक हा रूममध्ये आल्यानंतर दरवाजा लॉक करून घेतो. तर आनंदी बोलते की काय करत होते सार्थक सर तुम्ही, काय चाललं होतं? तर सार्थक बोलतो की कुठे काय चाललं होतं, तुम्ही माझ्याशी बोलतच नाही, मग काय करू, त्यामुळे मी तसं करत होतो असे पण सार्थक या आनंदीला बोलतो. आनंदी बोलते की तुम्हाला ते बटाट्याचं काय हवं होतं ते सर्वांसमोर बोलायची काय गरज होती? तर सार्थक बोलतो की काय पाहिजे होतं सांगा ना मग मला. तर आनंदी बोलते की ते नका सांगू सर मला. आता दोघेही खूप हसत असतात. त्यानंतर आनंदी बोलते की तुम्हाला बटाट्याचाच किस हवा आहे ना, तो मग मी देते. तर आता हा सार्थक बोलतो की द्या, मला बटाट्याचा किस पण खूप आवडतो. तर आता आनंदी बोलते की सर, मागाशी तुम्ही आई बाबांसमोर जे काही वागत होते ना ते त्यांना सर्व काही कळत होतं, हे असं बरं असतं का? तर आता ही आनंदी असं सार्थकला बोलते. तेव्हा सार्थक बोलतो की ते नका सांगू मला आनंदी काही. त्यानंतर सार्थक बोलतो की तुम्ही माझ्याकडे बघतच नव्हता, मग काय करू, त्यामुळेच मी एक मटर फेकून मारला असे पण हा सार्थक या आनंदीला बोलतो.
त्यानंतर सार्थक आनंदीला बोलतो की आपल्याला दोघांना लांब रूटला फिरायला जायचं आहे, तुम्ही असे ड्रेस घालून माझ्याबरोबर पाठीमागे बसून यायचं आहे असे पण हा सार्थकी आनंदीला बोलतो. आनंदी बोलते की सर मी अशी कुणाबरोबर फिरायला अजून गेलेले नाहीये. तर सार्थक बोलतो की कुणाबरोबर थोडी जायचं, अहो मी तुमचा नवरा आहे, हक्काच्या नवऱ्याबरोबर फिरायला यायचं तुम्हाला असे पण हा सार्थक आनंदीला बोलतो. त्यावर ही आनंदी सरांना बोलते की हे बघा सार्थक सर, माझ्याकडे असे ड्रेस नाहीच आहे, मी असे ड्रेस कधी घातलेले नाहीच आहे, माझ्याकडे असे ड्रेस कुठून येणार असे पण आनंदी सार्थकला बोलते. त्यानंतर सार्थक आनंदीला घेऊन आरशासमोर जातो आणि बोलतो की हे बघा आनंदी, तुम्ही कुठले जरी कपडे घातले तरी तुम्हाला ते छानच दिसतात, मी तुमच्यासाठी कपडे सुद्धा आणून ठेवले आहेत, ते तुम्हाला नक्की येतील, नक्की छान दिसतील असे सार्थक हे आनंदीला बोलतो. त्यावर आनंदी बोलते की सर काय तुमचं हे. तर आता सार्थक बोलतो की मी काही जरी बोललो ना तरी तुम्ही नुसतं पणपणच करीत राहता. त्यानंतर सार्थक आनंदीला बोलतो की तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तरच तुमचं प्रेम माझ्यावर आहे असं मी समजेल. त्यावर सार्थक आनंदीला बोलतो की मी तुम्हाला 1 तास देतो, त्या 1 तासामध्ये तुम्ही मला विचार करून सांगा, मग आपण ठरवू जायचं की नाही असे पण हा सार्थक आनंदीला बोलतो आणि रूममधून निघून जातो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही लीना मार्केटमधून घरी येते तर मालती जवळ उभी असते. मालती बोलते की कुठे गेली होतीस लीना, तू काय आणलं याच्यात. तर ही लीना बोलते की आई मी मार्केटमध्ये गेले होते, थोडे फॅशनेबल ड्रेस आणायला, थोडेसे मॉडर्न ड्रेस आणायला गेली होती मी असे पण ही लीना या मालतीला सांगते. त्यावर मालती बोलते की अगं लीना तू कधीपासून हे असे फॅशनेबल कपडे घालायला लागली. तर लीना बोलते की आई माझ्यासाठी नाही तर सार्थक सरांनी आनंदीसाठी मला हे कपडे आणायला पाठवले होते असे पण ही लीना या मालतीला सांगते. ते ऐकून मालती खूप खुश होते आणि बोलते की काय, सार्थक सरांनी सांगितलं होतंस का. त्यानंतर ही मालती बोलते की परंतु तिच्या घरी चालेल का ही फॅशनेबल कपडे. तर आता ही लीना बोलते की अहो आई त्यांना ही कपडे घरी घालायची नाहीये, त्यांना आज कॉलेजमध्ये असणाऱ्या कपलसारखं फिरायला जायचं आहे, तिकडे हे आनंदी हे कपडे घालणार आहे असे पण लीना या मालतीला सांगते. तर मालती बोलते की अगं पण तिच्या सासू सासऱ्याला माहीत झालं तर काय. लीना बोलते की हे बघा आई, प्रत्येक मुलीला असं वाटतं की तिच्या नवऱ्याने तिला असं कुठेतरी लांब फिरायला न्यावं, तिला सरप्राईज द्यावं असे लीना खूप खुश होऊन या मालतीला सांगते. ज्यावेळेस मालती आणि लीना दोघी एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यात आनंदी सुद्धा तिथे येते. आनंदी आपल्या आईला लगेच आवाज देते. तर आता लीनाच्या हातामध्ये जी काही ती फॅशनेबल कपड्यांची पिशवी असते ती पिशवी लगेच ही मालती या आनंदीसमोर देते आणि बोलते की काय ग, तू आता लग्न झाल्यानंतर असे ड्रेस घालणार का. तर आता आनंदी बिचारी खाली बघू लागते. तर मालती हळूच लीनाकडे बघत हसत असते. त्यानंतर लीना ही माया आनंदीला सांगते की मी सर्व काही सांगितलं आहे, आई तुझी खोड काढतात. तर आता ही मालती लगेच ती फॅशनेबल कपड्यांची पिशवी आनंदीच्या हातात देते आणि बोलते की आता घालशील ना हे कपडे. तर आनंदी लाजतच ती पिशवी घेऊन आतमध्ये घरात येते. दुसरीकडे हा सार्थक बाहेर असतो. तेवढ्यामध्ये आदर्श सार्थकला कॉल करतो आणि बोलतो की झाली का आनंदी तयार. तर सार्थक बोलतो की अरे ती तयार झाली परंतु तिने तो ड्रेस घालायला हवा ना. तर आदर्श बोलतो की अरे प्रत्येक मुलीला नटायला खूप आवडतं, आनंदी नक्की जीन्स आणि टी शर्ट घालणार असे हा आदर्श या सार्थकला फोनवर सांगतो. त्यावेळी शलाका जवळ येऊन सर्व काही या आदर्शाचे बोलणे ऐकते. तर आता ही शलाका आपल्या मनाशी बोलते की आता आनंदी व सार्थक फिरायला जाणार. आता ज्यावेळेस सार्थक या आदर्शीची फोनवर बोलत असतो त्यावेळेस समोरून आनंदी ही टी शर्ट आणि जीन्स घालून आता या स्कूटी गाडीवर बसून हेल्मेट घालून या सार्थक समोर येते. तेव्हा आनंदीकडे सार्थक बघत राहतो. तर आता हा सार्थक आदर्शला बोलतो की मी तुला नंतर कॉल करतो. त्यानंतर आनंदी सार्थक समोर येऊन उभी राहते. तर आनंदी खूप खुश असते. सार्थक सुद्धा आनंदीकडे बघत राहतो. तर घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. वृंदा बोलते की आज सुनबाई कुठे गेली कुणाला माहीत. तर आता ही शलाका बोलते की अगं काकू तुला माहीत आहे का आज आनंदी व सार्थक फिरायला गेले आणि तिने जीन्स टॉप घातलाय असे पण ही शलाका आता या सुधाला सांगते. ते ऐकून सुधाला थोडासा धक्का बसतो. थोड्यामध्ये वृंदा बोलते की एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्याची सून आहे, तिला असं वागणं शोभतं का, कशाला तिने अशी नाटकी करावी असे वृंदा या सुधाला बोलते. त्यावर सुद्धा बोलते की खरोखर बरोबर बोलते वृंदा तू, हे तिला लाज नाही वाटत का असे मॉडर्न कपडे घालायचे आणि बाहेर फिरायचं ते. त्यावर आता ही सुद्धा पुन्हा या वृंदाला बोलते की तुम्हाला काय वाटलं की मी असंच बोलावं, अशीच अपेक्षा होती ना तुमच्या दोघींची असे पण ही सुद्धा या दोघींना बोलते. आता वृंदा व शलाका दोघी सुधाकडे बघतात. अरविंद थोडेसे हसतात. त्यावेळेस आता ही वृंदा बोलते की तुला का वाटतं ग वृंदा असं हे सर्व, कारण ती पण एक कुणाची तरी मुलगी आहे ना असे पण ही सुद्धा या वृंदाला बोलते. तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.